सोना खारुताई याची गोष्ट सांगणार आहे. एकदा खारुताई आपल्या आईबरोबर एक उंच झाडावर राहत असते आणि मग तिला पावसाळा होत असतो, पण ती नेहमी उदास राहायची. मग त्याची आई विचारायची की अरे तू एवढी उदास का बसली आहे. तर मग चिमणी खारुताई म्हणते की मी नाराज याच्यासाठी आहे की पाऊस नाही पडत आहे म्हणून मी नाराज आहे. तर मग त्याची आई म्हणते अरे पण पाऊस पडणं आपल्या हातात नाही आहे, ते दुसरं पक्ष्यांचं करंज आहे. आपण पाऊस नाही पडू शकत म्हणून होतं ती. मग ते पुन्हा उदास होते. मग त्याची आई परत विचारते, तर मग तुला देते तिथे चिमणी आणि विचारते अरे खारुताई तुझ्या मुलीला काय झालं का ते ती तुझी मुलगी खारुताई. तर मग खारुताई म्हणते की अरे पाऊस नाही पडत आहे ना म्हणून ती उदास. म्हणजे की चिमणी म्हणते की आपण पाऊस नाही पडू शकत. ती चालली जाते. मग कोकिळा येते. तर मग कोकिळा पण म्हणते की आपण पाऊस नाही पाडू शकत. पोपट पण म्हणतो आपण पाऊस नाही पाडू शकत. मग शेवटी हत्ती येतो. मग तोही विचारतो की अरे असे उदास का आहे खारुताई. मग खारुताई म्हणते की पाऊस नाही पडत आहे ना म्हणून तिला ती आहे अशी. तर मग हत्ती म्हणतो की मी पाऊस पाहतो तू डोळे बंद कर. मग हत्ती सोंडात पाणी घेतो आणि खारुताईच्या अंगाला टाकतो. त्याच्यामुळे खारुताई म्हणते ये पाऊस पडू लागला. आणि मग ती आनंदली होती आणि तिची आई पण. तर मग सगळ्यांना आनंद देण्यासाठी आपण मेहनत करायला पाहिजे. अशी होती खारुताई याची गोष्ट. बाय.